नमस्कार, रुपालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आज मी तुमच्यासाठी रक्षाबंधन स्पेशल अशी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। ती म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारी अशी नान खटाई। तर या आपण साहित्य बघूयात। 1 कप बेसन, 2 कप पिठी साखर, 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप तूप, 1 टीस्पून खायचा सोडा, पाव कप मिल्क पावडर, पाव कप बारीक रवा, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि चवीपुरतं मीठ। आणि हा पिस्ता घेतलाय मी इथं सजावटीसाठी। आता एक बाउल घेऊया। या बाउलमध्ये मी 1 कप तूप घालते। तूप आपल्याला जास्त मेल्ट करून नाही घ्यायचं, हे अशा पद्धतीतच तूप आपल्याला हवं आहे। आता यामध्ये मी घालते 2 कप साखर, पिठी साखर आहे, मिक्सरवर वाटून घेतली मी, हे बघा। आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। हे बॅटर एकदम हलकं झालं पाहिजे, तोपर्यंत आपल्याला याला फेटून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता, याचा रंग एकदम पांढरा शुभ्र झाला पाहिजे आणि एकदम हे हलकं झालं पाहिजे। अशा पद्धतीचं आपल्याला फेटायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे फेटण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागू शकतात। मी अशा पद्धतीने हे फेटून घेते, हे बघा। आणि आपलं हे बॅटर फुललेलं दिसत आहे आपल्याला, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आणि आता हे बॅटर आपलं परफेक्ट आहे का आपल्याला चेक करायचंय। तर ते कसं करायचं, एका वाटीत पाणी घ्यायचं, तुम्हाला मी दाखवते। एका वाटीत पाणी घ्या आणि त्यामध्ये हे बॅटर थोडंसं टाका। आपलं बॅटर लगेच वरती जर आलं तर आपलं बॅटर पीठ मळण्यासाठी रेडी आहे। आणि आज माझं बॅटर वर आलेलं आहे आणि हे आता मी पीठ मळायला घेते। आता यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलंय, 1 कप बेसन, पाव कप मिल्क पावडर, पाव कप बारीक रवा, 1 टीस्पून खायचा सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतली। आणि आता हे छान आपल्याला पीठ मळून घ्यायचंय, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने मी पीठ छान असं मळून घेते। एक आपला गोळा होईपर्यंत हे पीठ मळायचे आपल्याला। छान असं मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे सगळं। मी एका ताटात काढून घेतले, बाउलमध्ये व्यवस्थित मळता येत नव्हतं। आणि आता हे छान असं मी मळून घेते, तुम्ही बघू शकता। आणि मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मैदा नाही वापरला, कारण मैदा तेवढा तब्येतीसाठी चांगला नाही, म्हणून मी गव्हाच्या पिठाची नानखटाई बनवते। तर हे बघा, आपलं असं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान गोळा झालाय। आणि जर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर 1-2 चमचे आणखी तूप तुम्ही यामध्ये घालू शकता। आता याचे मी पेढ्याच्या आकाराचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे, हे बघा। आणि आपल्याला याचा असा नानखटाईचा शेप देऊन याची नानखटाई बनवून घ्यायची, तुम्ही बघू शकता। असा शेप द्यायचा आहे आणि यावर मी थोडासा पिस्ता कट करून घेतलेला तो पिस्ता लावते, तुम्ही पाहू शकता। पिस्ता लावल्यामुळे आपली नानखटाई खूप सुंदर दिसते। तर अशाच पद्धतीने मी सर्व नानखटाई बनवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता, असा आकार द्यायचा आहे आपल्याला। मी सगळ्या नानखटाई तयार करून घेते आता। आणि हे बघा, माझ्या सगळ्या नानखटाई तयार आहेत। मी ओव्हन फ्री हीटसाठी लावलेला आहे 10 मिनिटासाठी। आणि या ट्रेमध्ये मी ॲल्युमिनियम फॉईल लावली आहे। आता माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल नाही आहे, म्हणून मी ॲल्युमिनियम फॉईल लावलेली आहे। आणि या सर्व नानखटाई आता मी यामध्ये सेट करून घेते। थोड्याशा अंतरावरच ठेवायच्या आता आपल्याला,
कारण या नानखटाई आपल्या फुलतात बेक झाल्यानंतर, आणि मग जवळजवळ जर ठेवल्या तर त्यांना फुलण्यासाठी जागा राहत नाही, म्हणून थोड्याशा गॅपवर किंवा थोड्याशा अंतरावरच या ठेवा. तर तुम्ही बघू शकता ओव्हनसुद्धा फ्री हीट होत आहे आणि मी सर्व नानखटाई इथं अशा लावून घेते. तर तुम्ही बघू शकता आता ओव्हन फ्री हीट झालेला आहे, 10 मिनटं झाली आहेत आणि मी आता या नानखटाई ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवते. तुम्ही बघू शकता मी 150 डिग्री टेम्परेचरला एक 15 मिनिटांसाठी मी या बेक करून घेतलेल्या आहेत. 150 डिग्री टेम्परेचर आणि टायमर मी 15 मिनिटांचं लावलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता 15 मिनिटं झाली आहेत आणि आपल्या नानखटाई तयार आहेत. वाव, मस्तच. कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे. आणि आता मी थोड्या याला थंड करून घेते आणि मग एका ताटात काढते. तर हे बघू शकता माझ्या नानखटाई तयार आहेत. दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. वाव, मस्तच. टेक्स्चरसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. आणि हे बघा एकदम खुसखुशीत अशी आपली नानखटाई तयार आहे. वाव, मस्तच. तर अशाच माझ्या सगळ्या नानखटाई मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.